नमस्कार फ्रेंड्स, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज करणार आहे मी शेंगदाण्याची आमटी। भाजी काय करायचं हे खूप टेन्शन येतं खरंच तर स्त्रियांना। शक्यतो संध्याकाळच्या टायमाला, सकाळच्या टायमाला डबे असतात त्याच्यामुळे सुक्या भाज्या चालून जातात, पण संध्याकाळी काय करायचं याचं खूप टेन्शन। त्याच्यामुळे आज ठरवलं मी आमटी करायची। आमटी करून मग मध्ये फरसाण टाकून खाल्लं की छान। हे भात पण टाकला मी एका गॅसवरती आणि दुसरीकडे आमटी करायला घेतली। आणि आमटी करण्यासाठी मी कढईत तेल टाकलं, परत जिरे मोहरी पण टाकली आणि थोडंसं जिरे मोहरी तडतडली की मग नंतर कांदा टाकला। हे भाजी तुम्ही पण करून बघा, कारण संध्याकाळच्या टायमाला अशा रस्सा भाज्या केल्या की खूप छान पोट पण भरतं आणि बाहेर डब्यात घेऊन जायचं टेन्शन पण नसतं। परत अद्रक लसणाचं पेस्ट टाकून लाल होईपर्यंत तळून घेतलं। परत टोमॅटो पण टाकला। आता टोमॅटो मऊ पडण्यासाठी थोडंसं मीठ टाकलं त्याच्यावरती। आता मीठ टाकून अजून थोडंसं टमाटे मऊ होईपर्यंत ठेवलं। मग नंतर हळद टाकली, लाल तिखट टाकलं, काळं तिखट टाकलं, परत थोडंसं मीठ टाकलं। पहिलं मीठ टाकलेलं होतं टोमॅटो मऊ पडण्यासाठी, त्याच्यामुळं मिठाचा अंदाज व्यवस्थित बघूनच टाकायचा। मीठ टाकल्यानंतर सर्व मिक्स केलं, छान तेल सुटेपर्यंत तळून घेतलं आणि मग वरतून टाकलं शेंगदाण्याचं कूट। शेंगदाणे भाजून मस्त बारीक वाटून घेतलेलं होतं हे शेंगदाण्याचं कूट, ते आपण टाकलं आणि असंच ही भाकरीसोबत चुरून खायला ही आमटी खूप छान लागते। वरतून टाकली कोथिंबीर टाकून थोडंसं आपण ह्याच्यात पाणी सोडून घेऊया आणि हा मसाला थोडंसं तळेपर्यंत, तेल सुटेपर्यंत ह्याला असंच तळून घेऊया। हे पहा किती छान तेल सुटलेलं आहे। आता आपण पाण्याचा अंदाज जसं पाहिजे तसं आपण टाकू शकतो। पाणी 1 ग्लास असो किंवा 1.5 ग्लास, आपलं किती माणसासाठी बनवतो आहे हे अंदाज घेऊन आपण हे आमटी करूया। चला, इकडं भात पण शिजलेला आहे। हे पहा, मस्त चिकट तांदळाचा भात केला आहे मी, कारण आमटीसोबत चिकटच भात छान लागतो। मग आता भात शिजला, ठेवलं मी झाकून। आमटी पण इकडं तयारच आहे। आमटी तयार झाली की वरतून टाकायचं आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून एक उकळी येऊ द्यायचं आहे। उकळी आली की हे बघा तरी किती छान आलेली आहे। आमटी आपली तयारच आहे। आता लगेच गरमागरम चपात्या पण करून घेतल्या मी, कारण गरम गरम चपात्या केले की लगेच जेवण केलं की छान, त्याच्यामुळं लगेच चपात्या टाकल्या। चपात्या टाकून मस्त छान भाजून घेतल्या दोन्ही साईडनं तेल लावून। हे बघा किती छान फुगतात चपात्या। असे छान चपात्या केल्या की गरम गरम चपाती खायला खूप छान मजा येते। भाजी कशीही असो, चपात्या पण गरम गरम असल्या ना खूप छान लागतात। हे पहा, मस्त चपात्या भाजून आता जेवणच करायला घ्यायचे। शक्यतो संध्याकाळच्या टायमिंगला असं लगेच जेवायला बसता येतं, त्याच्यामुळं गरम चपाती खूप छान लागते। आणि सकाळच्या चपात्याला डब्याला घेऊन जायचं असतं म्हणून थंड होतात, त्याच्यामुळं संध्याकाळच्या टायमाला मी गरम गरम चपाती घेते जेवायला। चला, आपलं जेवायला बसलेलं आहे। हे बघा, मस्त आमटी घेतली प्लेटात काढून आणि याच्यात टाकायचं फरसाण। आपण कुठलंही फरसाण घेऊ शकतो आणि मस्त हे। माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फेसबुक पेजला फॉलो पण करा। बाय बाय।